नमस्कार मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता अतिरिक्त 50,000 रुपयाचे अनुदान दिले जात आहे आणि हे अनुदान काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र या संदर्भात अनेक लोकांचे प्रश्न येत आहेत, जसे की मला आधीच घरकुलाचे 3ही हप्ते मिळाले आहेत, तरी मला हे अनुदान मिळणार का? मी राज्य पुरस्कृत योजनेचा लाभार्थी आहे, तर मी पात्र आहे का? आणि नेमके कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहेत? तर मित्रांनो, आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती भेटत असतात. राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच राज्यातील विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना 50,000 रुपयाचे अतिरिक्त अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या 50,000 रुपयापैकी 35,000 रुपये घरकुल बांधकामासाठी दिले जाणार आहेत, तर उर्वरित 15,000 रुपये हे सोलर यंत्रणा बसवण्यासाठी दिले जाणार आहेत. येथे एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे जर लाभार्थ्यांनी आपल्या घरावर सोलर प्रणाली बसवली नाही तर त्याला 15,000 रुपयाचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे सोलर बसवणे हे या योजनेमध्ये अनिवार्य करण्यात आले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे? या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनेमधील लाभार्थी पात्र असणार आहेत. यामध्ये रमाई आवास योजना, सबरी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि मोदी आवास योजना आणि इतर मागास प्रवर्गातील योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु येथे एक अतिशय महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे फक्त 2024 आणि 25 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनाच हे अतिरिक्त 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच जर तुमचे घरकुल 2024 आणि 25मध्ये मंजूर झाले असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. पण जर तुमचे घरकुल या पूर्वीच्या टप्प्यात मंजूर झाले असेल, तसे की जुन्या टप्प्यातील लाभार्थी असाल, तर तुम्हाला हे अतिरिक्त अनुदान मिळणार नाही. आता अनेक जण विचारतात की मला आधीच 3ही हप्ते मिळाले आहेत, तरी मला हे अनुदान मिळेल का? तर याचे उत्तर असे आहे की जर तुमची मंजुरी 2024 आणि 25मधील असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळेल. पण जर मंजुरी जुनी असेल तर तुम्ही पात्र ठरणार नाही. ही योजना 2024 आणि 25पासून सुरू होऊन 2028 आणि 29पर्यंत राबवली जाणार आहे आणि राज्य सरकारने या अंतर्गत सुमारे 19.66 लाख घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम तुमच्या घरकुलाची मंजुरी कोणत्या वर्षी झाली आहे हे नक्की तपासा. जर ती 2024 आणि 25मध्ये असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया इतरांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.